यानंतर पुढे आपल्याला अधिक उत्पादन जर गरज असेल तर ह्या फवारण्यांचा अवलंब करायचा आहे। अधिक फुटवे व कॅनोपीसाठी आपण ही ट्रीटमेंट करायची आहे। क्रॉप चार्जर 5 मिली, फ्रूट चार्जर 15 मिली, एनर्जी बूस्टर 1 मिली प्रति लिटर प्रमाणे पाण्यात मिश्रण करून फवारणी करायची आहे। त्याच प्रकारे अधिक फुलधारणेसाठी आपण फ्लावर चार्जर 5 मिली, फ्रूट चार्जर 15 मिली व एनर्जी बूस्टर 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला साईज आणि शेंगांची जाडी वाढवण्यासाठी, क्वालिटी सुधारवण्यासाठी ही फवारणी करायची आहे। साईज चार्जर 5 मिली, फ्रूट चार्जर 15 मिली सोबत एनर्जी बूस्टर 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे। मित्र हो, SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव होत नाही। जर आपल्याला गरज वाटत असेल तर तुम्ही ही ट्रीटमेंट करू शकता। हेल्थ फायटर 5 मिली, प्लांट फायटर 5 मिली, फ्रूट चार्जर 15 मिली सोबत वॉटर चार्जर 0.2 मिली प्रति लिटर प्रमाणे पाण्यामध्ये मिसळून आपल्याला ही फवारणी करायची आहे। ही फवारणी सर्व प्रकारच्या रोग आणि कीड नियंत्रणासाठी आपण वापरू शकता। मित्र होय, हे अशा प्रकारे SCT वैदिक तंत्रज्ञानाचं सोयाबीन पिकासाठीचं शेड्यूल आहे। जर आपल्याला या संदर्भात कोणतीही शंका असेल तर तुम्ही थेट आम्हाला संपर्क करून या शेड्यूलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता। तर चला मित्र हो, आपल्या या सीझनला सोयाबीन सारख्या पिकामधून आपणही खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो। तर यासाठी आजच आम्हाला संपर्क करा आणि आपल्या शेतामध्ये SCT वैदिक तंत्रज्ञानाचं दाणेदार खत वापरा। धन्यवाद।